नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींना, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या महाराष्ट्रातील नंबर 1 व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे। आज आपण सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक शिकायला सुरुवात करणार आहोत। मग तुमची टीईटी पेपर 1 असो, त्यामध्ये परिसर अभ्यास या नावात, टीईटी पेपर 2 असो त्यामध्ये सामाजिक शास्त्रामध्ये, त्याचबरोबर तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, लिपिक, टंकलेखक, अगदी PSI, STI, ASO, राज्यसेवा, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आपण पाहायला शिकायला सुरुवात करणार आहोत। आणि तो टॉपिक, तो विषय कोणता, तर तो विषय आहे भूगोल। भूगोल ज्याला इंग्रजीमध्ये जिओग्राफी असं म्हणतो आपण। भू म्हणजे पृथ्वी, गोल म्हणजे ती आकारा संदर्भात आहे म्हणून आपण तिला भूगोल असा प्रकारचा, म्हणजे पृथ्वीचा अभ्यास करणारं शास्त्र असा या शब्दामध्ये अर्थ दडलेला आहे। या भूगोलाला इंग्रजीमध्ये जिओग्राफी असं म्हणतात। जिओ म्हणजे पृथ्वी, ग्राफी म्हणजे वर्णन, म्हणजे इथे इंग्रजी शब्दामध्ये सुद्धा पृथ्वीचं वर्णन म्हणजेच भूगोल, म्हणजेच हा विषय, अशा प्रकारचा अर्थ आपल्याला सांगितलेला आहे। या भूगोलाचा पहिला जनक, प्रथम जनक कोणाला म्हणतात असा प्रश्न परीक्षेला येतो। विसरायचं नाही, भूगोलाचा पहिला जनक, भूगोलाचा जनक कोणाला म्हणायचा? भूगोलाचा जनक, फादर ऑफ जिओग्राफी, तर भूगोलाचा जनक म्हणतात इजिप्तचा संशोधक एराटोस्थेनीस। एराटोस्थेनीस सर्वप्रथम भूगोलाचा जनक म्हणून एराटोस्थेनीसला मान मिळालाय। त्याने सर्वप्रथम पृथ्वीचा परिघ मोजलाय। याचबरोबर भूगोलाचा जनक म्हणून अजून एका व्यक्तीचं नाव आहे हिकेटिस। हिकेटिसला सुद्धा भूगोलाचा जनक म्हणतात। झाले भूगोलाचे हे 2 जनक। यानंतर आधुनिक भूगोलाचा जनक, आधुनिक भूगोलाचा जनक कोणाला म्हणतात? आधुनिक भूगोलाचा जनक कोणाला म्हणतात? तर आधुनिक भूगोलाचा जनक 2 व्यक्तींना म्हणतात, त्यापैकी एकाचं नाव आहे कार्ल रिटर। कार्ल रिटर याचा ग्रंथ आहे अर्धकुंडे। अर्धकुंडे नावाचा याचा ग्रंथ आहे। अजून एक व्यक्तीला आधुनिक भूगोलाचा जनक म्हणतात, कोण? त्याचं नाव आहे अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट। अलेक्झांडर फॉन हम्बोल्ट, आणि याचा कॉस्मॉस नावाचा भूगोलावर ग्रंथ आहे। कॉस्मॉस झाला भूगोलाचा जनक 2 व्यक्ती आहेत। आधुनिक भूगोलाचे जनक 2 व्यक्ती आहेत। अजून पुढचा मुद्दा आहे की मानवी भूगोलाचा जनक कोणाला म्हणतात? पुढचा मुद्दा काय आहे? मानवी भूगोलाचा जनक। मानवी भूगोलाचा जनक, या मानवी भूगोलाचा जनक कोणाला म्हणतात? तर त्याचं नाव आहे रॅडझेल। रॅडझेलला मानवी भूगोलाचा जनक म्हणतात। याचा एक ग्रंथ आहे, ग्रंथाचं नाव आहे नियतिवाद। नियतिवाद हा ग्रंथ आहे रॅडझेलचा, ज्याला मानवी भूगोलाचा जनक म्हणतात। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की याच रॅडझेलला राजकीय भूगोलाचा जनक असेही म्हणतात। राजकीय भूगोलाचा जनक म्हणजेच मानवी भूगोलाचा जनक कोण? रॅडझेल। चला, अशा रीतीनं भूगोलाचा जनक, आधुनिक भूगोलाचा जनक, मानवी भूगोलाचा जनक, राजकीय भूगोलाचा जनक, या कन्सेप्ट आपल्या डोक्यामध्ये क्लिअर ठेवायची। दुसरी गोष्ट, विश्वाचा सर्वप्रथम अभ्यास करणारा आणि जगाचा सर्वप्रथम नकाशा तयार करणारा व्यक्ती कोण? तर त्याचं नाव आहे टॉलेमी। टॉलेमी। भूगोल आपल्याला शिकायचा,
आणि भूगोलाची एक प्रास्ताविक म्हणून, भूगोलाची पार्श्वभूमी म्हणून आपल्याला ही माहिती अगोदर असायला पाहिजे. बर, 2 दिवसापूर्वी झालेल्या एका परीक्षेला याच भूगोला संदर्भातचा अजून एक प्रश्न आला होता. काय प्रश्न आला होता तर कृषी भूगोलाचा जनक कोणाला म्हणतात? कृषी भूगोलाचा जनक कोणाला म्हणतात? खरं तर खूप जणांना हे नाव माहिती होतं, मात्र त्यालाच कृषी भूगोलाचा जनक म्हणतात हे माहिती नव्हतं. कोण? नॉर्मन बोरलॉग. आपल्या भारतामध्ये त्याला, तो अमेरिकन आहे, त्याला हरित क्रांतीचं जनक म्हणतात. जागतिक हरित क्रांतीचं जनक कोण? नॉर्मन बोरलॉग. त्यालाच कृषी भूगोलाचा जनक म्हणतात. हा, भारतीय हरित क्रांतीचा जनक असा प्रश्न आला तर स्वामीनाथन. पहा आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नाचं उत्तर नॉर्मन बोरलॉग. नॉर्मन बोरलॉग झाला कृषी भूगोलाचा जनक, ज्याला आपण हरित क्रांतीचा जनक म्हणतो तो व्यक्ती. भूगोल शिकायला सुरुवात करण्यापूर्वी, कुठल्याही परीक्षेची तयारी करत असताना भूगोला संदर्भाची ही पार्श्वभूमी, ही बेसिक माहिती तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग आपण आता भूगोलाच्या एका शाखेचा, एका भागाचा स्वतंत्रपणे अभ्यास करायला सुरुवात करणार. मग आपल्याला महाराष्ट्रातल्या परीक्षांसाठी महाराष्ट्राचा भूगोल महत्वाचा असतो, त्याचबरोबर त्याच्यानंतर भारताचा भूगोल महत्वाचा असतो, जगाचा भूगोल महत्वाचा असतो. बऱ्याचशा प्रश्नपत्रिका आहेत जिल्हा वाईज वेगळ्या वेगळ्या असतात, त्यावेळेस त्या जिल्ह्याचा भूगोल सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पण या सगळ्या प्रकारचा भूगोल समजून घेण्यासाठी, शिकण्यासाठी एक अत्यंत महत्वाची शाखा आहे. आणि ही शाखा अशी आहे की अलीकडच्या 4-5 वर्षामध्ये त्या शाखेवर अत्यंत प्रश्नांची संख्या वाढलेली आहे. त्या शाखेला फार महत्वाचं स्थान आलेलं आहे. कुठली ती शाखा? अर्थातच ती शाखा असणार आहे खगोलशास्त्र. काय तर खगोलशास्त्र. सर्वात अगोदर आपण भूगोलाची पहिली शाखा शिकायला सुरुवात करणार आहोत, शिकणार आहोत खगोलशास्त्र. मग खगोलशास्त्र म्हणजे काय? एकदम साधं सोपं आहे. तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा विचारलं जातं खग म्हणजे काय? खग म्हणजे पक्षी आणि ख म्हणजे आकाश. मग खगोलशास्त्र, मग ख म्हणजे आकाश, गोल म्हणजे आकारा संदर्भात आहे. बर, मग काय? आकाशातील गोलांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे खगोलशास्त्र. अर्थातच ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे खगोलशास्त्र. आणि ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना काय म्हणतात? खगोलशास्त्रज्ञ म्हणतात. झालं, आपल्याला भूगोलाची जी एक पहिली शाखा शिकायची ती शाखा ही. आणि या शाखेचं एक खास वैशिष्ट्य असं आहे की ती समजून घेतली तरच तिच्यावरचे प्रश्न सोडवता येतात. आणि समजून सांगण्यामध्ये आपण गेले कित्येक वर्ष रिसर्च केलंय आणि आपण एकदा का समजून सांगितलंय परत समजून सांगायची गरज पडत नाही. तुम्ही आपल्या याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये अनुभव घेतला. अदरवाईज काय होतं की तिची छोट्या छोट्या गोष्टी असतात, अगदी साध्या साध्या गोष्टी असतात, मात्र समजून न घेतल्यानं त्या बिघडतात, ते रुद्र रूप धारण करतात. म्हणजे काय? पहा, एकदम साधी सोपी गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडणारी गोष्ट समजून न घेतल्यानं काय होतं. एक तरुण मुलगा, गाडीचं पेट्रोल संपलेलं असतं म्हणून तो गाडी ढकलत चाललेला असतो. रस्त्याच्या कडेकडे पेट्रोल पंपाकडे निघालेला, तो गाडी ढकलत चाललाय. तेवढ्यात काय झालं, पाठीमागून त्याचा मित्र, दुसरा मित्र गाडीवर आलाय. गाडीवरच्या मित्रानं गाडी ढकलणाऱ्या मित्राला विचारलं, का रे मित्रा, पेट्रोल संपलं का काय? त्यावेळेस गाडी ढकलणारानं नीट ऐकलं नाही. तो म्हणतोय नाही पेट्रोल संपलं. पण गाडीवर चाललेला मित्र गाडी ढकलणाऱ्याला म्हणतोय, का रे मित्रा, पेट्रोल संपलं का काय? गाडी ढकलणारा त्याला म्हणतोय नाही पेट्रोल संपलं. तेव्हा गाडीवर चाललेला म्हणतो, असं होय, मला वाटलं पेट्रोल संपलंय. आता काहीतरी मेळ आहे का यांच्यात? छोटी गोष्ट आहे, पण अशा रीतीने समजून न घेतल्यामुळे अशा प्रकारचा अवमेळ होत असतो. समजून घ्यायची गोष्ट. खगोलशास्त्र ही जी शाखा शिकायची त्याचा आपण अर्थ पाहिला. यानंतर पहिला टॉपिक आपल्याला खगोलशास्त्रातला पाहायचा, खगोलशास्त्रातल्या बेसिक संकल्पना. खगोलशास्त्र समजून घेण्यासाठी काही बेसिक संकल्पना आहेत, कन्सेप्ट आहेत, त्या समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यावर डायरेक्ट प्रश्न येत असतात परीक्षेला.
डायरेक्ट प्रश्न परीक्षेला येत असते. आणि मग खूप प्रश्न, एक साधा सोपा राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला आलेला प्रश्न तुम्हाला विचारतो, अनेक जण चुकले. प्रश्न आला होता, चांदण्या रात्री प्रकाश कोणाचा असतो? चांदण्या रात्री प्रकाश कोणाचा असतो? काय न विचार केला, त्याच्या आई वडिलांचा असतो का? काय लिहिलेलं सूर्याचा असतो. आता रात्री सूर्याचा प्रकाश असतो का? काय लिहिलेलं चांदण्यांचा प्रकाश असतो. चांदण्यांचा एवढा प्रकाश पडू शकतो का पृथ्वीवर? मग प्रकाश कोणाचा? काय लिहिलेलं चंद्राचा. ज्याला प्रकाशच नाही त्या चंद्राचा प्रकाश आणला. बघा, क्लास 1 होण्यासाठीच्या परीक्षेला, आणि एवढे क्लास 1 होण्यासाठी परीक्षा देणारे फसले. चांदण्या रात्री आपण कितीतरी फिरलोय. मग एकटे फिरलो, जोडीने फिरलो, हे काय तुम्हाला सांगायची गरज नाही, मक्कार फिरले. मग चांदण्या रात्री जो उजेड दिसत असतो, जो प्रकाश दिसत असतो, तो कोणाचा असतो? तर चांदण्या रात्री सूर्यानं चंद्रावर टाकलेला प्रकाश आणि चंद्रानं तो परावर्तित केलेला प्रकाश पृथ्वीवर पडलेला असतो, असं उत्तर आपल्याला माहिती असेल पाहिजे. हे खगोलशास्त्रज्ञ आपण अनुभवलेलं आहे. खगोलशास्त्र आपण अनुभवले, आपल्या भोवती घडतंय, फक्त ते आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजून घ्यायचे. चला तर पाहूया खगोलशास्त्रातल्या बेसिक संकल्पना. पहिली संकल्पना आपल्याला पाहायची, विश्व म्हणजे काय. एका परीक्षेला असा प्रश्न आला होता, 4 शब्द दिले होते खगोलशास्त्रामधले, दीर्घिका, पृथ्वी, आकाशगंगा आणि विश्व. 4 संकल्पना दिल्या होत्या, दीर्घिका, पृथ्वी, आकाशगंगा आणि विश्व. आणि सांगितलं होतं स्वरूपानुसार उतरता क्रम लावा. म्हणजे मोठ्या आकृतीपासून छोट्या आकृतीकडं असा उतरता क्रम म्हणल्यानंतर कमी कमी होत जाणार. काहींनी 1 नंबरला लिहिलं पृथ्वी, 2 नंबरला आकाशगंगा, सगळा घोटाळाच. तर काहींना हे विश्व म्हणजे याचा अर्थ इंग्रजीतून सुद्धा वेगळाच वाटला. विश्वाला काही जण वर्ल्ड म्हणतात, वर्ल्डला जग म्हणतात, आणि जग म्हणजे पृथ्वी असा अंदाज काढला. तर तसं नाही. तर विश्व म्हणजे युनिव्हर्स, विश्व म्हणजे युनिव्हर्स. आणि मग विश्वाचा अर्थ काय? तर असंख्य दीर्घिका. तुम्हाला दीर्घिका म्हणजे काय सांगतो. असंख्य दीर्घिका, त्यांच्यातील प्रकाश, त्यांच्यातील पोकळी, त्या सर्वांच्या एकत्रित समूहाला विश्व असे म्हणतात. म्हणजे विश्व ही सर्वात मोठी संकल्पना आहे, सर्वात व्यापक संकल्पना आहे. त्याच्या पलीकडे, त्याच्यापेक्षा मोठी काहीच नाही. असंख्य पृथ्वी, लाखो ग्रह, तारे, करोडो, अगणित या विश्वामध्ये सामावलेले, अजूनपर्यंत शोध चालूच. म्हणून ह्या 4 ज्या संकल्पना सांगितल्या होत्या त्यापैकी सर्वात मोठी संकल्पना म्हणजे विश्व. हे विश्व ही संकल्पना पाहिल्यानंतर आपल्याला दुसऱ्या क्रमांकाची संकल्पना पाहिजे, दीर्घिका. विश्व या संकल्पनेमध्ये अशा अनेक समूह तुम्हाला इथं असे वेगळे समूह दिसतात. आणि मग हेच समूह झूम करून पाहिले, हा एक समूह, हा 2-3 झूम करून घेतले, त्याला म्हणायचं दीर्घिका. दीर्घिका म्हणजे काय? ताऱ्यांमध्ये असणाऱ्या प्रचंड गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे हे तारे एकत्र राहतात, समूहानं राहतात, आणि म्हणून ताऱ्यांच्या समूहाला दीर्घिका असे म्हणतात. अगदी तुम्हाला असा प्रश्न होता, ग्रह ताऱ्यांच्या समूहाला काय म्हणतात? तरीही दीर्घिका म्हणतात. जरा दीर्घिकेचा अर्थ, विश्वानंतर दुसऱ्या क्रमांकाची संकल्पना आहे उतरत्या क्रमामध्ये दीर्घिका. आणि या दीर्घिका बहुतांशी सर्पिल किंवा लंबवर्तुळाकाराचे. लंबवर्तुळ, आपण ज्या दीर्घिकेमध्ये राहतो, आपली आकाशगंगा ज्या दीर्घिकेमध्ये आहे ती सुद्धा एक सर्पिल आहे, लंबवर्तुळाकार आहे. झाला दीर्घिका म्हणजे काय पाहिले, त्याचा अर्थ पाहिला. यानंतर तिसऱ्या क्रमांकाची संकल्पना आपल्याला पाहिजे, आकाशगंगा. आपल्या टेक्स्ट बुक मध्ये आकाशगंगेच्या 2 प्रकारचे अर्थ दिलेले, ते एकदम सोपे. आपण ज्या दीर्घिकेत राहतो किंवा आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे त्या दीर्घिकेला आकाशगंगा असे म्हणतात. इलाच मंदाकिनी असेही म्हणतात. टेक्स्ट बुक मध्ये दिलेला अर्थ दुसरा काय? अवकाशामध्ये दक्षिणोत्तर पसरलेला दुधाळ पट्टा म्हणजे आकाशगंगा. अवकाशामध्ये दक्षिणोत्तर पसरलेला दुधाळ पट्टा म्हणजे आकाशगंगा. अशा रीतीनं दोन्ही कुठल्याही प्रकारचा अर्थ येऊ द्या, लक्षात आला पाहिजे. मिल्की वे, इंग्रजीमध्ये मिल्की वे असं म्हणतात. झाला, ही संकल्पना पाहिल्यानंतर आपल्याला पुढच्या क्रमांकाची संकल्पना पाहिजे, तारे.
तारे. तारे म्हणजे काय तर तारे हे अनेक वचन आहे, त्याचं एक वचन तारा. मग तारा हे कोणत्या प्रकारचं नाम आहे असा जर मराठी व्याकरणाचा प्रश्न आला तर जेव्हा तुम्ही तारा हे सामान्य नाम म्हणाल तेव्हा ते भूगोलातला तारा आहे, आणि जेव्हा तुम्ही विशेष नाम म्हणाल ती तारा नावाची स्त्री आहे कोणीतरी. फरक लक्षात राहतो. आपल्याला भूगोलातला तारा म्हणजे सामान्य नाम, याच ताऱ्याचा अर्थ पाहिजे. ज्या खगोलास स्वतःचा प्रकाश आहे अशा खगोलाला तारा म्हणतात. म्हणजे स्वयंप्रकाशी खगोल म्हणजे तारा. उदाहरणार्थ सूर्य. बर, मग असा प्रश्न आला होता, चांदण्या रात्री अवकाशात दिसणाऱ्या सर्व चांदण्या तारे आहेत तर अजिबात नाही. ज्या चांदण्या लुकलुकतात त्याच तारे. ज्या चांदण्या लुकलुकत नाही त्यांना ग्रह असे म्हणतात. ही गोष्ट लक्षात राहू द्या, फसवलं जाऊ शकतं. झालं. तारा म्हणजे काय पाहिलं आपण, अवकाशातला सर्वात तेजस्वी तारा सिरस किंवा व्याध तारा म्हणून आपण ओळखतो. आता पुढे जायचं आपल्याला. ग्रह म्हणजे काय? ग्रह म्हणजे काय तर परप्रकाशी खगोल म्हणजे ग्रह. अवकाशातल्या ज्या गोलाला स्वतःचा प्रकाश नाही त्या गोलाला आपण ग्रह असे म्हणतो. झालं. आणि अशा प्रकारच्या ग्रहांचे खास वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे? ते सूर्याभोवती फिरतात, ताऱ्याभोवती फिरतात. संपला. उदाहरणार्थ पृथ्वी. किती सांगता येतील आपल्याला? बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून हे सगळे ग्रहच. यानंतरचा पुढचा टॉपिक पाहायचा आपल्याला, समजून घ्यायचा. उपग्रह. कार्यकर्ता, उपकार्यकर्ता. अध्यक्षाच्या खाली काम करणारा उपाध्यक्ष. अगदी तसं ग्रहाभोवती फिरणाऱ्या खगोलास उपग्रह असे म्हणतात. ग्रहाभोवती फिरणाऱ्या खगोलास उपग्रह म्हणतात. उदाहरणार्थ आपल्या पृथ्वीचा उपग्रह चंद्र आहे. आता याच्यामध्ये फसवलं जाऊ शकतं. काय? नैसर्गिक उपग्रह वेगळे आणि मानव निर्मित म्हणजे कृत्रिम उपग्रह वेगळे. आपल्या पृथ्वीभोवती मानवानं सोडलेले मानव निर्मित खूप उपग्रह. म्हणून जर असा प्रश्न आला कोणत्या ग्रहाभोवती सर्वाधिक कृत्रिम उपग्रह आहे तर पृथ्वी. मात्र कोणत्या ग्रहाला सर्वाधिक उपग्रह आहेत अशा वेळेस ते नैसर्गिक उपग्रह सांगायचे. जसा पृथ्वीचा चंद्र हा नैसर्गिक उपग्रह आहे तसा आहे. मग त्याचं उत्तर शनी. एकेकाळी सर्वात जास्त उपग्रह असणारा ग्रह गुरु होता. मात्र गेल्या वर्षीच हे सर्व बदललं आणि आता शनी झालाय. तो कसा झाला, किती उपग्रह पुढे पाहिजेत, आता आपण फक्त अर्थ समजून घेतोय. उपग्रहानंतर दुसऱ्या क्रमांकाची संकल्पना आपल्याला पाहिजे लघुग्रह. जेव्हा हा प्रश्न सुरुवातीला आला होता लघुग्रह म्हणजे काय, पोरांनी लिहिलं लहान लहान ग्रह म्हणजे लघुग्रह. शब्दाचा अर्थ शोधला. लहानच आहे पण फक्त लहान म्हणून त्यांना लघुग्रह म्हणायचं नाही. लहान म्हणून त्यांना लघुग्रह म्हणायचं नाही. मग तर ऐका, सूर्यमालेमध्ये सध्या प्रमुख 8 ग्रह आहेत. सूर्यमालेमध्ये सध्या प्रमुख 8 ग्रह आहेत. त्या 8 ग्रहांचं 2 गटात वर्गीकरण केलं जातं. पहिले 4 एका गटात, दुसरे 4 एका गटात. पहिले 4 म्हणजे कोणते? बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ सूर्याच्या जवळचे. नंतरचे 4 म्हणजे कोणते? गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून असे 2 गट. आणि काय नाव आहे त्यांना? पहिल्या गटाचं नाव आहे सूर्याच्या जवळच्या अंतर्ग्रह आणि दुसऱ्या गटाचं नाव आहे सूर्यापासूनच्या दूरच्या बहिर्ग्रह. माझी खात्री आहे तुमचं 12वी झालेलं असेल, कमीत कमी किमान 10वी झालेलं असेल. काहींचं डीएड झाले, काहींचं बीएड झाले, काहींचं बीएससी बीएड, एमएससी बीएड, एमए बीएड, एमए एमएड एवढं मोठं शिक्षण झाले. पण मला खात्री आहे की तुम्ही अंतर्ग्रह हा शब्द, बहिर्ग्रह हा शब्द अचूक लिहू शकत नाही. लिहिला वहीमध्ये लिहा, कुठंतरी लिहा. आणि आता चेक करा की अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह हा शब्द तुमचा बरोबर आहे का. तुमचा बरोबर आहे का? अंतर्ग्रह अनेकांनी अशा प्रकारे अंतर्ग्रह लिहिलाय. मला दिसतंय प्रत्येकाच्या 99% जणांनी असं लिहिलंय.
अरे हा शब्द जो वाचून दाखवी ना त्याला 1 लाख रुपये तर आपल्या तर्फे कॅश फ्री बक्षीस. पाना काय आहे, अनृतग्रह. अनृतग्रह असं वाचता सुद्धा येईना, सगळ्यांनी तुम्ही असं लिहिलंय. मग हा शब्द बरोबर कसा आहे, हा शब्द बरोबर असा आहे अंतर्ग्रह. अगदी तसंच तुम्ही बहिर्ग्रह सुद्धा चुकीचा लिहिला, याच्यावर रफार दिला, याच्यावर नाही, ग वर रफार द्यायचा. बहिर्ग्रह, बहिर्ग्रह. बर पा इथं बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे झाले अंतर्ग्रह. आणि या अंतर्ग्रहाच्या पुढे निघालं की या ठिकाणी पहा लहान लहान खगोलांचा छोटा पट्टा आहे. आणि मग याच्या पुढे गेलं की मग हे गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून म्हणजेच काय अंतर्ग्रह. अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह यांच्या दरम्यान असणाऱ्या लहान लहान खगोलांच्या पट्ट्यास लघुग्रह असे म्हणतात. म्हणजेच काय, मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यान असणाऱ्या लहान लहान खगोलांच्या पट्ट्यास लघुग्रह म्हणतात, म्हणजेच ॲस्टेरॉइड बेल्ट म्हणतात. सुमारे एकूण 40,000 लघुग्रह असून त्यापैकी सर्वात मोठा लघुग्रह सेरेस हा आहे. खरं तर ग्रहमालेतल्या, सूर्यमालेतल्या प्रमुख 8 ग्रहांचं वर्गीकरण अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रह कशामुळे होतंय, तर लघुग्रहामुळे. लघुग्रहाच्या पट्ट्यामुळं ग्रहमालेतील 8 ग्रहांचं 2 गटात वर्गीकरण होतंय. एक सूर्याकडचा पट्टा अंतर्ग्रह आणि सूर्याच्या बाहेरचे ग्रह जे आहे ते बहिर्ग्रह, बाह्यग्रह. अशा रीतीने लघुग्रह नावाचा टॉपिक आपला संपला. याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे पहा, पुढचा टॉपिक काय शिकायचा आहे. इथं प्लुटोचा फोटो दिसतोय, इथं ही सर्व सूर्यमाला दिसते. मग 1 नंबरला हा सूर्य आहे, 1 नंबरला बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हा लघुग्रहाचा पट्टा एवढा आपल्याला दिसतोय, ॲस्टेरॉइड बेल्ट. त्याच्या पुढे गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून झाले 8 प्रमुख ग्रह झाले. पण एक काळ असा होता या ठिकाणी एक ग्रह होता. 2006 पूर्वी ग्रहमालेमध्ये 9वा ग्रह मानला जात होता. आणि 9वा कोणता, तर हा प्लुटो. आज नाही, आज याला बटुग्रह म्हणतात, बटुग्रह. आणि आपल्याला बटुग्रह म्हणजे काय हे शिकायचं, हे समजून घ्यायचंय. बटुग्रह म्हणजे काय हे समजून घ्यायचंय. तर बटुग्रह म्हणजे काय, नेपच्यूनच्या बाहेरील, नेपच्यूनच्या पलीकडील असे खगोल जे सूर्याभोवती परिभ्रमण करतात, फिरतात, त्यांना बटुग्रह म्हणतात. आणि सध्या प्लुटो हा बटुग्रहामध्ये. बरं, या प्लुटो संदर्भात आपल्याला भरपूर माहिती पाहिजे. शोध कधी लागला, कोणी लावला, त्याला ग्रह म्हणून मान्यता मिळाली, त्याच्यानंतर ग्रह म्हणून मान्यता काढली. आता बटुग्रहामध्ये काय ते आपल्याला सूर्यमाला या टॉपिक मध्ये पाहायचंय. आता आपण फक्त बेसिक संकल्पना पाहतोय. झालं, बटुग्रह ही संकल्पना पाहिली. ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह या कन्सेप्ट मध्ये घोटाळा करायचा आहे, कन्फ्युजन झालं नाही पाहिजे. यानंतर पुढच्या क्रमांकाची संकल्पना आपल्याला पाहायची, धूमकेतू. धूमकेतू म्हणल्यानंतर तुम्हाला धूम आठवला असेल, धूम 2, धूम 3, धूम स्टाईलने गाडी चालवणं हे सगळं आठवलं असेल. केतू म्हणलं की तुम्हाला राहू, केतू या राक्षसाचे नाव सुद्धा आठवले असेल. मग हे धूमकेतू म्हणजे काय, धूमकेतू म्हणजे चांदण्या रात्री क्वचित आढळणारा, म्हणजे रोज ना आढळत, क्वचित आढळणारा, चांदण्या रात्री क्वचित आढळणारा व शेपटी असलेला खगोल म्हणजे धूमकेतू. म्हणजे अवकाशातला असा गोल, असा खगोल ज्याला शेपटी आहे त्याला म्हणायचं धूमकेतू. इथं गोल, इथं शेपटी, धूमकेतू. या धूमकेतूचं एक वैशिष्ट्य असं आहे की धूमकेतूचं काय वैशिष्ट्य आहे, तर धूमकेतूची शेपटी सूर्याच्या विरुद्ध दिशेला असते. इथं सूर्य आणि म्हणून ही शेपटी इकडे दिसते. जर सूर्य इथं असेल ही शेपटी तिकडे जाणार. अशा रीतीने धूमकेतूची शेपटी सूर्याच्या विरुद्ध दिशेला असते. 5वीच्या स्कॉलरशिपला प्रश्न आला होता काय, तर धूमकेतू घरातील खालीलपैकी कोणत्या वस्तूसारखा दिसतो. आणि पर्यायात बरोबर उत्तर दिले, झाडू. घरातल्या झाडू सारखा याचा आकार असतो धूमकेतू. ओके, धूमकेतूचं पुढचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. ह्या धूमकेतू मध्ये एक धूमकेतू आहे हॅलेचा धूमकेतू. नाव लक्षात राहू द्या, विसरायचं नाही. काय, हॅलेचा धूमकेतू. हॅलेचा धूमकेतू हा हॅलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो.
दर 76 वर्षांनी दिसतो. या अगोदर तो 1986 साली दिसला होता. पंतप्रधान राजीव गांधी होते. आपल्या देशाचं स्वतंत्र भारताचं दुसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची घोषणा झाली होती त्या वर्षी. हे मी शिकवलं होतं. आणि 2015च्या स्टाफ सिलेक्शनला प्रश्न आला की यापूर्वी धूमकेतू केव्हा दिसला. पर्यायामध्ये 1986 आलाच नाही. पोरं म्हणले शेळके सरने काय तर चुकीचं शिकवलं. अहो 1986 पर्याय नसेल तर 1980च्या अगोदर दिसला असेल ना. मग 1980च्या अगोदर कधी करा ना वजा 76. 1910 ला दिसला होता आणि पर्यायामध्ये 1910 होता. तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो यानंतर कधी दिसणारे परत 76 मिळवा उत्तर येणारे 2062 साली हॅलेचा धूमकेतू दिसणारे. अशा रीतीने हे प्रश्न येतात आणि आपल्याला फसवतात. हॅलेचा धूमकेतू दर 76 वर्ष. मी गेल्या 2007 पासून या प्रश्नामध्ये विद्यार्थी फसताना पाहतोय. कसे फसताना पाहतोय? इतिहासामध्ये भूगोलामध्ये या आकड्याच्या शेजारचे काही आकडे नेहमी येतात. उदाहरणार्थ 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरलं आणि या पहिल्या अधिवेशनाला एकूण किती सदस्य उपस्थित होते? त्याचं उत्तर आहे 72. झालं 72 76 घोटाळा. याच्यानंतर पण 1930 साली महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केलं आणि या सविनय कायदेभंग आंदोलनाची सुरुवात दांडी यात्रेपासून झाली आणि दांडी यात्रेमध्ये किती सत्याग्रही सहभागी झाले होते? त्याचं उत्तर 78. 72 76 78 असे पर्याय सारखे वाटले की कन्फ्युजन होतं आणि घोटाळा होत. आणि मग अशा प्रकारचा घोटाळा होतो. म्हणून समजून घ्यायचा, डोक्यामध्ये अंडरस्टँडिंग चांगली ठेवली तर आपण फसत नाही, आपली फसगत होत नाही. अदरवाईज जर समजून घेतलं नाही तर मात्र आपली फसगत होती. एक साधं सोपं उदाहरण सांगतो. एक प्रवासी पायी जगाचा प्रवास करायला निघाला होता. बरं, पायी प्रवास करता करता काय झालं की एक मोठा नदीचा प्रवाह आडवा आला. मोठा नदीचा प्रवाह आडवा आल्यानंतर तो घाबरला, दचकला, म्हणला अरे आता जगाचा प्रवास आपला थांबला, कारण याला पोहता येत नव्हतं. नुसतं पोहताच येत नव्हतं तर लहानपणी एका ज्योतिषाने याला पाण्यापासून भय सांगितलं होतं. हे आंघोळ करायला सुद्धा घाबरायचं, पाणी प्यायला सुद्धा घाबरायचं, पाण्याला इतकं घाबरायचं. नदीच्या जवळ गेला आणि एक सुखद धक्का त्याला बसला. सुखद धक्का काय बसला? नदीच्या या किनारी काही बोटीवाले होते आणि ते बोटीवाले काय व्यवसाय करत होते? प्रवाशांना या नदीच्या या तीरावरून त्या तीरावर सोडायचा फार आनंद वाटला. थोडेफार खिशात पैसे होते. त्याने विचार केला या बोटीवाल्याला देऊ आणि तो आपल्या पलीकडच्या तीरावर नेऊन सोडीन, सुखरूप आपला जगाचा प्रवास चालू राहील. हा एका बोटीमध्ये बसला. बोटीमध्ये बसल्यानंतर बोटीवाल्याने बोट हाकारायला सुरुवात केली. बोट थोडी पुढे गेल्यानंतर बाकीच्या बोटीवाले त्याला हाक मारतायत त्या प्रवाशाला, ओ साहेब त्या बोटीत बसू नका. त्या बोटीवाल्यावर परिणाम झालाय. आता न बोट हात गेला सांगतो का? यानं पाहिलं पाणी किती खोल आहे, पाण्याचा तळ दिसेना. आता उडी मारायचं धाडस नाही. घामाघूम झालाय, घाबरा घुबरा झालाय, काय करावा सुचेना. तेवढ्यात काय झालं? या बोटीवाल्याचा पहिला स्क्रू ढिल्ला झाला आणि हा बोटीवाला त्या प्रवाशाला काय म्हणतो, बुडू का बोट बुडू? आता काय करा? हे पहिलेच घाबरलेलं होतं, मरायची वेळ आली, काय करावं काय नाही. गोड बोललं बोटीवाल्याला, साहेब असं नका करू, काका मामा दादा गोड बोलत होतं, नका बुडू. थोडा वेळ टाइमपास केला आणि आता या बोटीवाल्याला दुसरा झटका आला आणि म्हणतो बुडू का बोट बुडू? आता काय करा? यानं हात जोडले डायरेक्ट, देवा जाऊ नका, मला काय बुडू नका बाबा, मला मारू नका, मला जाऊ द्या बोट नदीच्या पलीकडे. असं गोडगोड बोलून थोडंसं पुढे गेले. आता बोट मात्र नदीच्या पात्राच्या मधोमध आली. खोलवर काळं भिन्न पाणी दिसत होतं आणि या बोटीवाल्याला तिसरा झटका आला आणि परत काय म्हणतोय, बुडू का बोट बुडू? आता तर या प्रवाशाने डायरेक्ट त्याचे पायच धरले. अरे वाच जगू दे रे बाबा मला. कशी बशी विनवणी करत बोट पुढे गेली. या प्रवाशानं खाली पाहिलं, गुडघ्या इतक्या पाण्यापर्यंत बोट आली होती. पटकन या प्रवाशानं बोटीच्या खाली उडी मारली, पळत नदीच्या बाहेर गेला, पाण्याच्या बाहेर गेला आणि मग म्हणतोय, बुडवायची बोट तुला तर बुडव, आता मरतासच. त्यावेळेस या बोटीवाल्यानं काय केलं, आपल्या उजव्या हाताचं एक बोट असं घेतलं आणि ते पाण्यात बुडवलं. तो मगापासून म्हणत होता, बुडू का बोट बुडू का बोट बुडू. हे हाताचं बोट बुडू का विचारित होता, पण हे घाबरून मेलं, मरता वाचलं. कशामुळे? न समजल्यामुळे. म्हणून कन्सेप्ट समजून घ्यायची आणि मग स्मरणात ठेवायला, लक्ष ठेवायला सोपं जात असतं. धूमकेतू ही संकल्पना आपली संपली. याच्यानंतर पुढची संकल्पना आपल्याला पाहायची. ती पुढची संकल्पना म्हणजे ध्रुव तारा.
ध्रुव तारा, ताऱ्यांचे प्रमुख 5 प्रकार पडतात. सूर्यासारखे दिसणारे सूर्य सदृश तारे. बर, दुसरा प्रकार आहे तांबडे राक्षसी तारे. म्हणजे सूर्य जसा उगवताना आणि मावळताना दिसतो तसे तांबडे दिसतात आणि ते मोठ्या मोठ्या आकाराचे आहेत म्हणून तांबडे राक्षसी तारे. तिसरा आहे महाराक्षसी तारे. म्हणजे खूप मोठ्या मोठ्या आकाराचे आहेत म्हणून त्यांना महाराक्षसी तारे. चौथा प्रकार आहे जोड तारे. जोड तारे म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा तारे एकत्र आले आणि मग त्यांच्यापासून तयार झालेल्या तारा जोड तारा. आपल्या विश्वामध्ये निम्म्यापेक्षा जास्त तारे हे असे जोड तारेचे. आणि शेवटचा रूपविकारी तारा. रूपविकारी तारा असे 5 प्रकार आहे. सर्वसाधारणपणे ताऱ्याच्या पृष्ठभागाचं तापमान 3500 ते 5000 डिग्री सेल्सिअस असतं. 3500 ते 5000 डिग्री सेल्सिअस असतं. आणि यामध्ये आपला हा ध्रुव तारा आपल्याला पाहिजे. आपल्या पृथ्वीच्या उत्तर दिशेच्या ऊर्ध्वगामी दिशेला दिसणारा तारा म्हणजे ध्रुव तारा. आत्ता 2 दिवसापूर्वी जे पोस्ट ग्रॅज्युएशनचे पेपर चालू होते, ग्रॅज्युएशनचे ऑनलाईन पेपर चालू होते, त्या 1000च्या पेपरला प्रश्न आला होता, प्रश्नपत्रिकेत प्रश्न आला होता, ध्रुव तारा पृथ्वीच्या कोणत्या दिशेवरून वरून दिसतो, कोणत्या दिशेच्या वर दिसतो, कोणत्या दिशेला दिसतो. तर उत्तरेला, पृथ्वीच्या उत्तरेकडून वरच्या दिशेला, ऊर्ध्वगामी दिशेला असा हा ध्रुव तारा सुद्धा आपला संपला. सरळ सरळ याच्यावर प्रश्न येतात, इतका साधा सोपा. खरं तर आपल्याकडे एक गोष्ट आहे याच्या संदर्भात, आख्यायिका आहे. एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या, एक आवडती एक नावडती. नावडतीचा मुलगा ध्रुव तारा एक दिवस राजाच्या मांडीवर बसला. मांडीवर बसलेला पाहिला, त्या आवडतीनं ती आली, याला ढकलून दिलं. त्याला फार वाईट वाटलं आणि मग ध्रुव बाळानं तपश्चर्या केली. देव प्रसन्न झाले आणि देवाला वरदान ध्रुव बाळाने मागितलं की मला कोणही जिथून ढकलून देणार नाही, तिथं मला जागा दे. आणि मग हे ध्रुव ताऱ्याची जागा आढळ राहिली पृथ्वीच्या उत्तरेला. ओके, यानंतरची पुढची गोष्ट कन्सेप्ट पाहायची, तारका समूह. तारका समूह वेगळं, तारका मंडळ वेगळं. तारका मंडळ म्हणजे दीर्घिका ग्रह ताऱ्यांचा समूह. मात्र तारका समूह म्हणजे काय, ग्रामीण भागातल्या पोरांना एकदम चांगलं माहिती. आकाशामध्ये 3 अशा विशिष्ट वेळेला विशिष्ट आकारात चांदण्या दिसतात, त्याला तिकटना म्हणतात. आकाशामध्ये 4 अशा विशिष्ट आकाराच्या चांदण्या दिसतात, त्याला बाज म्हणतात. 7 चांदण्या दिसतात, त्याला सप्तर्षी म्हणतात. अशा रीतीचे हे आकार तयार होतात रात्रीच. चांदण्यांच्या, तारकांच्या विशिष्ट रचनेमुळे एक सुंदर आकृतिबंध तयार होतो आणि त्या सुंदर आकृतिबंधाला तारका समूह असे म्हणतात. तारका समूह असे म्हणतात. बर, आंतरराष्ट्रीय खगोल समितीनं एकूण 88 तारका समूह निश्चित केलेले आहे. 88 तारका समूह. एकूण तारका समूह किती असा प्रश्न आला की 88 तारका समूह. बर, पुढं आपल्या पृथ्वीचे तिच्या मधून गेलेल्या अक्षवृत्तामुळे म्हणजे विषुववृत्तामुळे पृथ्वीचे 2 भाग पडतात. विषुववृत्ताच्या उत्तरेला उत्तर गोलार्ध आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेला दक्षिण गोलार्ध. आंतरराष्ट्रीय खगोल समितीनं या 88 पैकी 51 तारका समूह दक्षिण गोलार्धात आहेत सांगितलं आणि उरलेले 37 तारका समूह उत्तर गोलार्धामध्ये म्हणजे आपल्या गोलार्धामध्ये आहेत असं सांगितलं. असे टोटल एकूण 88 तारका समूह झाला. तारका समूह नावाची संकल्पना झाल्यानंतर पुढच्या क्रमांकाची संकल्पना पाहिजे, उल्का. आता उल्का म्हणजे काय गड्या, हे पाही उल्का दिसते, इकडं हे ग्रह दिसतात, नेमकं काय हे उल्का म्हणजे. तर आपल्याकडे संकल्पना आहे, आपल्याकडे कन्सेप्ट आहे, तुटलेला तारा. आणि मग तुटलेल्या ताऱ्याला काही मागितलं, इच्छा व्यक्त केली, प्रार्थना केली की आपलं ते स्वप्न, ती इच्छा पूर्ण होते, असं आपल्याकडे समज. तोच बिचारा तुटलाय, तो कुठं पडतोय आणि त्याला मागायचं माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे. आता कसं, तारा कधी तुटतो का मला सांग. कल्पना करा, आपल्याला सूर्यतारा तर माहिती आणि मग सूर्यतारा एक दिवस तुटला आणि आला आपल्याकडं. मग तारा म्हणजे काय, एखादी बाटली बिटली खुंटीला अडकवलेली. तारा तुटत नाही तर मग हे काय. ही कन्सेप्ट आपल्या देशामध्ये एवढी रुजली की बॉलिवूडवाल्याने याच्यावर एक चित्रपट काढला, क्योंकि मैं झूठ नहीं बोलता, क्योंकि हम झूठ नहीं बोलते, असं काहीतरी चित्रपट होता गोविंदा त्याच्यामध्ये वकील होता.
आणि या वकिलानं खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करून लबाडीने इतका पैसा कमवला, लोकांना फसवलं, पण त्याच्या घरचे वैतागले. त्याचा 10-12 वर्षाचा मुलगा सुद्धा वैतागला होता. आणि त्या मुलानं एक दिवस तुटलेला तारा दिसला, त्यानं हात जोडून प्रार्थना केली की माझे वडील खरे बोलत. आणि दुसऱ्या दिवशी चित्रपटाचा क्लायमॅक्सच चेंज झाला. डायरेक्ट क्लायमॅक्स, उद्यापासून हा गोविंदा खरं बोलायला लागला. तुटलेल्या ताऱ्याची ही संकल्पना. ऍक्च्युली नेमकं काय होतं हे आपण समजून घेऊ. ही आपली पृथ्वी, ही आपली पृथ्वी. या पृथ्वीमध्ये एक विशिष्ट प्रकारची ताकद आहे. त्या ताकदीला आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण शक्ती. न्यूटनला सापडली अगोदर. बर, ही गुरुत्वाकर्षण शक्ती एवढ्या लेवल पर्यंत, एवढ्या अंतरापर्यंत काम करते असं समजून याला म्हणायचं पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा. मग अंतराळामध्ये असे कितीही गोल फिरू द्यात, काय फरक नाही पडत. मात्र एखादा घटक, एखादा खगोल आता पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आला की पृथ्वी त्याला स्वतःकडे खेचून घेते. अगदी साधं उदाहरण, आपलं जे वजन पृथ्वीवर भरतंय ना, ते पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती. खरंच जर आपलं वजन असतं तर अंतराळात जा बरं मोजायला, वजनच नाही. चंद्रावर जा बरं किती कमी भरतंय. तर आपलं वजन म्हणजे हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचं वजन आहे, गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. म्हणून ढोल्या ढाल्या लोकांनी टेन्शन घ्यायचं नाही. त्यांनी समजायचं पृथ्वीचं त्यांच्यावर जरा जास्तच प्रेम आहे बा. बर, मग एखादा घटक जर या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत आला तर तो पृथ्वीकडे येतो. आणि तो किती वेगाने येतो याची कल्पनाच करायची नाही. साधा एखाद्या बिल्डिंगवरून पहिल्या मजल्यावरून माणूस पडला तरी मरतोय, म्हणजे 10 फुटावरून पडला तरी म्हणजे किती वेग येतोय. 20 फुटावरून पडला तर संपलाच विषय. म्हणजे 20 फुटावर म्हणजे दुसऱ्या मजल्यावरून पडला तर किती वेग येतोय. तर हजारो किलोमीटर अंतरावरून येणारा हा घटक पृथ्वीकडे अत्यंत वेगाने येतो. आणि वेगाने येत असताना होतं काय, पृथ्वीच्या सभोवती असणारे वाष्प, धुलीकण, वायू यांच्याशी त्याचं घर्षण होतं. तो पेट घेतो आणि पेट घेतलं की असा दिसतो आपल्याला पेटलेल्या तुटलेल्या ताऱ्यासारखा दिसतो. पण तो पेटलेला घटक असतो तो बहुतांश वेळेला जळून जातोय, त्याला म्हणायचं उल्कापात, उल्का. मात्र काही काही वेळेला हा घटक जळून संपत नाही, पृथ्वीवर येऊन आदळतो, त्याला म्हणायचं उल्कापात किंवा त्यालाच अश्नी असे म्हणतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार नावाचं जे सरोवर आहे ते अशाच प्रकारच्या उल्कापातापासून तयार झालेलं असावं असं मत संशोधकांचं आहे. झाला उल्कापात म्हणजेच अश्नी, ह्या अर्थ आपण पाहिला. यानंतर पुढच्या क्रमांकाचा अर्थ 2017ला अशा प्रकारे 5 किलोचा उल्कापिंड पडला होता. ही बातमी पेपरला आली होती. यानंतर पुढे जायचं आपल्याला प्रकाश वर्ष. प्रकाश वर्ष म्हणजे काय, तुम्हाला एक काम दिलं. काय काम दिलं, तुम्ही आता गोंदियामध्ये बसून लेक्चर करत आहात. तुम्ही आता पुण्यामध्ये, औरंगाबादमध्ये, जालन्यामध्ये, बीडमध्ये, कुठंतरी सोलापूरमध्ये बसून लेक्चर ऐकत आहात, लेक्चर अटेंड करत आहात. आणि तुम्हाला सांगितलंय मी नगरमध्ये, तुम्ही गोंदियामध्ये आहात, कोल्हापूरमध्ये आहात, सोलापूरमध्ये, तिथून इथपर्यंत अंतर किती. मास्टरमाइंड करिअर अकॅडमी ते कोल्हापूर एवढं अंतर किती असं जर विचारलं तर तुम्ही सहज गुगलला टाकता, लगेच उत्तर. अगदी गुगलला न टाकता शोधायचं म्हणलं तुम्ही 2 व्हीलरने इथपर्यंत आले मीटरवर चेक करू शकता, 4 व्हीलरने आले मीटरवर चेक करू शकता, हेलिकॉप्टरने आले मीटरवर चेक करू शकता, विमानाने आले मीटरवर चेक करू शकता, या क्षेपणास्त्राने आले तरी बी चेक करू शकता. क्षेपणास्त्राने जायचं नाही हो कुठं. बर, तर अशा रीतीने पृथ्वीवरचं अंतर मोजू शकता तुम्ही. पण तुम्हाला आता सांगितलं उद्या शनिवार आहे, उद्या काय करायचं, उद्या तुम्ही पृथ्वीपासून चंद्राचं अंतर मोजायचं. आता पृथ्वीपासून चंद्राचं अंतर मोजायला सांगितलं. काय काय जण सकाळ संध्याकाळ चंद्रावर असतात, त्यांचा हिशोब नाही. काही काहींचा चंद्र त्यांच्या गल्लीतच असतो, त्यांचा हिशोब नाही. आपला भूगोलातला चंद्र चाललाय आणि हा भूगोलातला चंद्र, पृथ्वीपासून चंद्राचं अंतर, पृथ्वीपासून शुक्राचं अंतर, पृथ्वीपासून सूर्याचं अंतर, म्हणजे ग्रह ताऱ्यांमधलं प्रचंड अंतर मोजायला सांगितलंय. हे मीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर, किलोमीटर मध्ये मोजता येत नाही. त्यासाठी वेगळं परिमाण लागतं, वेगळं एकक लागतं. आणि ते वेगळं एकक कोणतं, प्रकाश वर्ष. प्रकाश वर्ष. मग प्रकाश वर्ष म्हणजे काय, अंतराळातील ग्रह ताऱ्यामधील प्रचंड अंतर मोजण्याचं परिमाण म्हणजे प्रकाश वर्ष. मग पुढे परीक्षेला प्रश्न विचारला जातो, एक प्रकाश वर्ष बरोबर किती. त्यावेळेस त्याचं उत्तर काय सांगायचं, 1 लाईट इयर बरोबर किती. एक प्रकाश वर्ष म्हणजे एका वर्षात सूर्यकिरण, सूर्यप्रकाश जितके दूर जाईल ते अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष. हा प्रश्न परीक्षेला आला आणि बऱ्याच वेळा असेल, एका वर्षात जेवढा सूर्यप्रकाश मिळतो तेवढा. असं जर असेल तर दोन्ही ध्रुवावर फार कमी सूर्यप्रकाश मिळतो, विषुववृत्तावर फार जास्त मिळतो.
पावसाळ्यामध्ये ढग आले असतात, सूर्यप्रकाश कमी असतो, तसं नाही. तर एका वर्षामध्ये सूर्यप्रकाश जितके दूर जातो ते अंतर म्हणजे 1 प्रकाश वर्ष, हे विसरायचं नाही वाक्य. म्हणजेच 9.45 गुणिले 10⁻12 किलोमीटर एवढा सूर्याचा प्रति सेकंद वेग आहे. 2,97,600 किलोमीटर, म्हणजे सुमारे प्रति सेकंद वेग किती आहे सूर्याचा, सूर्यप्रकाशाचा 2,97,600 किलोमीटर प्रति सेकंद, म्हणजे सुमारे 3 लाख किलोमीटर एवढा वेग. एवढा वेग आहे. प्रकाश वर्ष म्हणजे काय आपण पाहिलं. बर, या प्रकाश वर्षाबरोबर अजून एक वेगळी आगळी संकल्पना आपल्याला समजून घ्यायची. एयू. एयू याचा लॉंग फॉर्म काय, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, म्हणजे मराठीमध्ये म्हणतात खगोलीय एकक. खगोलीय एकक, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट शॉर्टकट आहे एयू. एयू म्हणजे काय, तर याचा सुद्धा ग्रह ताऱ्यांमधला अंतर मोजण्यासाठीच वापर केला जातो. मग हा कसा वापर केला जातो ऐका. तुम्हाला माहिती असेल, माहिती नसेल तरी मी सांगतो. पृथ्वी, सूर्य, पृथ्वी आणि सूर्य. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधलं अंतर किती आहे, पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधलं अंतर आहे 14.96 कोटी किलोमीटर. 14.96 कोटी किलोमीटर. काय काय वेळेला परीक्षेला प्रश्न आला सुमारे 15 कोटी किलोमीटर, सुमारे 14.9 कोटी किलोमीटर, अशा प्रकारचे पर्याय येत असतात. तर सामान्य ज्ञानामध्ये असं होत असतं की पर्यायामधून आपल्याला तो आकडा ओळखायचा असतो. ओके, पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये सरासरी एवढं अंतर आहे. मात्र एक गोष्ट लक्षात असू द्या, ही पृथ्वी सूर्याभोवती लंब वर्तुळाकार कक्षेत फिरते. आणि मग लंब वर्तुळाकार कक्षेत फिरत असताना एक स्थिती अशी येते की पृथ्वी आणि सूर्य यांच्यात कमीत कमी अंतर असतं. जेव्हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यात कमीत कमी अंतर असतं त्याला म्हणतात उपसूर्य स्थिती. आणि जेव्हा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये जास्तीत जास्त अंतर असतं त्याला म्हणतात अपसूर्य स्थिती. अपसूर्य, अप म्हणजे जास्त अंतर, उप म्हणजे कमी अंतर. मग हे कधी असतं, तर पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये जास्तीत जास्त जे अंतर असतं ते 4 जुलैला असतं आणि कमीत कमी अंतर जे असतं ते 3 जानेवारीला असतं. म्हणजे उपसूर्य स्थिती 3 जानेवारीला असते, अपसूर्य स्थिती 4 जुलैला असते. फरक मी हे का सांगायला लागलोय, तर जेव्हा अपसूर्य स्थिती असते म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातलं जास्तीत जास्त अंतर असतं त्यावेळेस त्यांच्यामध्ये अंतर असतं 15.2 कोटी किलोमीटर. ज्यावेळेस पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये कमीत कमी अंतर म्हणजे उपसूर्य स्थिती असते त्यावेळेस त्यांच्यामध्ये अंतर असतं 14.7 कोटी किलोमीटर. हे जास्तीत जास्त अंतर आहे, हे कमीत कमी अंतर आहे आणि सरासरी अंतर आहे 14.96 कोटी किलोमीटर. तर काय सांगायचं आहे, एयू म्हणजे काय, पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील सरासरी अंतर. एयू म्हणजे खगोलीय एकक म्हणजे काय, पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील सरासरी एकक. अशाच प्रकारे अंतराळातलं अंतर मोजण्यासाठी पारसेक नावाचं एक एकक सुद्धा वापरलं जातं. पारसेक. ओके, 3.26 प्रकाश वर्ष म्हणजे 1 पारसेक. अशा प्रकारचं हे अंतर मोजण्यासाठीचं हे एक परिमाण आले अलीकडच्या काळामध्ये. मोस्टली प्रकाश वर्ष याच कन्सेप्टवर जास्त प्रश्न विचारले जातात. पाहूया. चला आता दुसऱ्या क्रमांकाची संकल्पना राशी आणि नक्षत्र आहे. आपल्या भारतातल्या युवकांना, भारतातल्या लोकांना राशी नक्षत्राचा भलतच वेळ, राशीचं प्रचंड वेळ. काय काय लोक तर पेपरच त्यासाठी घेतात राशी भविष्य बघायला आणि मग सकाळी सकाळी लगेच पान नंबर 7 वरती पेपर राशी भविष्य आणि मग राशीमध्ये लिहिलेलं असतं आज प्रवासाचा योग दिसतोय. अरे लॉकडाऊन मारण्याचं प्रवासाचा योग कुठं मार खायला येतो का बाबा. दुसरं भविष्य, दुसऱ्याचं भविष्य, वैवाहिक जीवन सुखा समृद्धीचं. अरे लग्नच होईना ना बाबा, कुठून वैवाहिक जीवन आहे. मग हे राशी भविष्य नेमकं काय. राशी भविष्य काय, ज्याप्रमाणे सूर्यमालेतले सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात अगदी तसं हा जो सूर्य आहे हा सूर्यमालेच्या केंद्राभोवती फिरत असतो. सूर्यमालेच्या केंद्राभोवती तर फिरत असतो त्याचबरोबर हा स्वतः भोवती फिरत असतो आणि यालाच म्हणतात सूर्याचा संक्रमण मार्ग.
या संक्रमण मार्गाचे 12 भाग केले आणि अशा 12 भागांना एका एका भागाला नाव दिले हे वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन, मेष आणि तेच म्हणजे राशी। अशा रीतीनं सूर्याच्या संक्रमण मार्गाचे 12 भाग तयार करून राशी तयार झाल्या। राशी 12 आहे आणि 27 भाग तयार केले आणि नाव त्याला नक्षत्र असे म्हणतात। 27 नक्षत्र आणि 12 राशी। ओके, राशी नक्षत्र ही संकल्पना झाली। याच्यानंतर पुढची संकल्पना म्हणजेच खगोलशास्त्रातला पहिला घटक जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत। आजच्या लेक्चरमध्ये आजच्या खगोलशास्त्राच्या पहिल्या भागामध्ये खगोलशास्त्रातल्या बेसिक संकल्पना आपण समजून घेतलेल्या आहेत। आज आपण या लेक्चरमध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटू पुढील भागात। धन्यवाद।